हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा सर्व संत संग देई सदा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम नम. पांडुरंगा करू प्रथम नम. पांडुरंगा करू प्रथम नम. पांडुरंगा करू प्रथम नम. दुसरे चरणा संताचे. दुसरे चरणा संताचे. दुसरे चरणा संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ होमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवता दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांजरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माशी दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. ताळ मृदंग श्रोते देखा. ताळ मृदंग श्रोते देखा. ताल मृदंग श्रोते देखा. ताल मृदंग श्रोते देखा. दया माझ दंडवत. दया माझे दंडवत. माझे दंडवत. दया माझे दंडवत. ए प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथ. प्रथम नमन करू गणनाथ. प्रथम नमन करू गणनाथ. प्रथम नमन करू गणनाथ. गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षीचा हा तारकेश्वर गडाचा फिरता नारळी सप्ताह. आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे शांती ब्रह्म आदिनाथजी महाराज यांनी सर्वांच्या वतीनं मला कीर्तनाचं दिलेलं निमंत्रण आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने बरेचसे महात्मे मंडळी म्हणजे पूजनीय पृथ्वीराजजी महाराज क्वचित वेळेला त्यांचं दर्शन होतं. आनंदितही झाला आजही. व्यासपीठावरील सर्व महाराज मंडळी सर्वांची नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा माऊलीसारखा आदरभाव आहे. त्या सर्व माझ्या पूजनीय महाराजांना व्यासपीठावर मनोभावे वंदन. दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना वंदन.
विनेकरी महाराज, इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी, इकडचे गायनाचार्य टाळकरी, भालदार चोपदार, अजून बसलेल्यात बरीचशी महाराज मंडळी आहे. वकिलापासून डॉक्टर पर्यंत सगळे महाराज उपस्थित, माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी, शिस्त शांतता, अतिशय सुंदर नियोजन, त्याच्यात काटकसर नाही, भागवा भागवी नाही. गडगंज श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा तारकेश्वर गडाच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा. सुंदर मंडप आहे पृथ्वीराजजी. मंडपात आल्यावर असं वाटतं की आपण श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो. म्हणून टाकणाऱ्यांनाही धन्यवाद, न ज्याचा मंडप आहे त्यालाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम एक नंबर, तुम्हालाही धन्यवाद. या कार्याचा प्रचार प्रसार करणारे पत्रकार, त्यांनाही धन्यवाद. शूटिंग वाले, फोटोग्राफर, जेवू घालणारे, पाणी पाजणारे, जेवणारे, स्वयंपाक करणारे, ज्ञात अज्ञात सर्वांना धन्यवाद. विठ्ठल 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 संबंध महाराष्ट्रातील युवा कीर्तनकारांचे प्रेरणास्थान आदरणीय हरिभक्तपरायण पृथ्वीजी महाराज जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. विठ्ठल टाळी वाजवा, टाळी. कुंडली गवरदारी विठ्ठल. यानंतर महाराष्ट्रातील युवा कीर्तनकारांचे प्रेरणास्थान पृथ्वीराज महाराज जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बाबा उभं राहायचंय. विठ्ठल. यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण भगवान महाराज मच्छे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तदनंतर आदरणीय हरिभक्तपरायण संजय महाराज शेटे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बाबा महाराज मतकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. गाडेकर महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तद्वत खोसफोरी ग्रामस्थ श्री बाबाबाई शेख व ग्रामस्थ यांच्याकडून
या सप्ताहाकरता 1,11,000 रुपये वर्गण दिली. त्यांनी समोर ग्रामस्थांनी यायचे. पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरा विठल 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 हरा 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 विठल 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 हरा विठल 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 विठल. घोसखोरी ग्रामस्थांच्या वतीने या सप्ताहासाठी 1,11,000 1,01,000 रुपये महाराजांकडे घोसखोरी ग्रामस्थ व श्री बाबाभाई शेख सर्व ग्रामस्थांच्या वतीने 1,11,000 रुपये या ठिकाणी बाबांकडे सुपूर्द करण्यात येत आहे. टाळ्या वाजवायचे आपण. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव संत नारायण बाबा महाराज की जय. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायनावडी हिची माझी सर्व जोडी. मस्त मजा आहे पृथ्वीराज महाराज. भानगडीत पडलो असतो तो एकदाच बँड वाजला असता. रोज बाबा रोज आहे. पुन्हा पृथ्वीराजजी म्हणतात असंच राहू द्या 2 तास. आनंद आहे. आज शेवटचा दिवस. तुकोबाराय देवाला दान मागतात. तुकोबारायचा देवासोबत हा संवाद आहे. देवा या शब्दावर देवा ही संबोधन आहे आणि संबोधन आलं की त्याच्यासोबत बोलणारं कोणीतरी असतं हे सिद्ध होत असते. बरं का वकील साहेब. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये संजय संबोधन आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अन्वयार्थ लावताना हे संजय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाच एव पांडवाः किम अकुर्वत. हे संजया, ज्या अर्थी संजय संबोधन आहे त्या अर्थी त्याच्यासोबत संवाद करणारं कोणीतरी आहे आणि ते वर आहे. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र म्हणाले संजया. संबोधनावरून संवाद आहे सिद्ध होत. तसं याच्यात देवा हे संबोधन आहे. देवा हेची दान देगा. आणि शेवटी तुका म्हणे यावरून देवासोबत तुकोबारायचा हा संवाद आहे. वाद वेगळा आणि संवाद वेगळा. अनेकात होतो त्याला वाद म्हणतात. दोघांमध्ये चालतो त्याचं नाव संवाद आहे. एका वेळी सगळेच बोलतात हा वाद आहे आणि एकाचं संपल्यावर दुसरं बोलतं हा संवाद आहे. म्हणून महाभारतामध्ये कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे आणि कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे. काही निष्पन्न असू शकत नाही, विनाकारणही असू शकतो, त्याला वाद म्हणतात. 3 सुबुद्धीर कथा समुंदर को आगून लागे माछे थाके को था. हा वाद तिघाचा.
तीन सुबुद्धीर जास्त शहाणे सुबुद्धीर म्हणजे तीन सुबुद्धीर कथा आणि तिघही शहाणे समुद्राच्या काठाला बसले आणि वाद सुरू झाला. समुद्र को आगून लागे. एक म्हणला पेटला तर समुद्र, दुसरा म्हणला मूर्खाच्या बच्चा पेटल कसं, पाणी आहे. अरे समजा कुठेही चालतो का, अरे पेटलेलं विझवतंय पाणी आहे, मलाही कळतं रे पण समजा. अरे पेटच नाही. समजा पेटला बरं मग मासे थाके कोठा. जर समुद्र पेटला तर मासे कुठे जातील. दुसरा म्हणला एवढं कळत नाही का रे तुला, हे नारळाची झाडं कायसाठी आहे भोवताल. तिसरा म्हणला दोघही गाढवच आहे का रे तुम्ही, मासे नारळाच्या झाडावर कसे काय जातील का, त्या गायी आहे का म्हशी. हे दोघापेक्षा शहाणं. मराठी कळते तुम्हाला. विनाकारण तीन सुबुद्धीर कथा समुंदर को आगून लागे माछे थाके कोथा. दोन महिला रेल्वेत भांडत होत्या. इकडच्या नाही गोष्टी तिकडच्या आहे. कीर्तन संपेपर्यंत रेल्वेत खिडकीवरून बांध कर खिडकी. वादामध्ये आवाज वाढतो बरं का बाबा. खिडकी बंद करा असं जमणार आहे का भांडण. खिडकी बंद कर. नाही करणार. का नाही करणार. खिडकी बंद कर. का मला गारठ सहन होत नाही. ती म्हणली उकाडा सहन होत नाही. बांध कर खिडकी. नाही करणार. तुझीच गाडी आहे का, तुझीच गाडी आहे का, तुझ्या बापाची, तुझ्या बापाची. मी फुकट बसली का, मी फुकट. 3 स्टेशन वाद. 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबली. भराभरा प्रवासी उतरले. पोलीस पळत आले. अहो हे डोकं उधवलं उगे. पोलिस का बांधता मावशी, उकाडा सहन होत नाही म्हणून खिडकी उघडते साहेब. तुला काय म्हणणं आहे. गारठ नाही सहन होत लाव म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता पृथ्वीराज महाराज. त्यानं पोलीस घेतला बाजूला. इकडे या. काय विनाकारण डोकेदुखी आहे. 3 स्टेशन झालं साहेब. का आधी खिडकी बघा. पोलीस खिडकी जवळ आला. खिडकीला काचच नाही. लावली काय उघडी. विनाकारण असू शकतो वाद. विठ्ठल भगवान की जय. संतांचं ठरलेलं आहे. आदिनाथ महाराज वाद घालायचा तरी संतास देवासोबतच, संवाद करायचा तरी देवासोबत. पण फरक आहे त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न झाला. आमच्या भजनानंही नाराज होण्याची दाट शक्यता आहे. असा एकही संत नाही जो देवासोबत भांडला नाही. प्रत्येक संतांचं भांडण. तुलसीदासजी अंधाधुंद सरकार है तुलसी भजो निशंक खिजे वाको परमपद रिझे वाको लंक. हे भांडणच आहे. थोडासा आवाज वाढतो. खिजे वाको परमपद. जे रागावलं त्याला मोक्ष देता. रिझे वाको लंक. पाया पडला बिभीषण त्याला सोन्याच्या लंकेत गुंतवता. अंधाधुंद सरकार आहे. तुलसीदासजीचं भांडण. नामदेवरायचं भांडण. आता भांडणात वेळ जाईल आपली. बस भांडण. जनाबाईचं. आता बाईचं भांडण म्हटल्यावर पहिली सीवी पुन्हा नाही. अरे विठ्या विठ्या मूळमाळच्या कारट्या तुझी रानरणकी झाली. सती सावित्री चुडाली आली. तुझं गेलं मढ तुला पाहुणी काळे रडण उभी राहुणी अंगणी शिव्या देती दासी जणी. हे भजन आहे का. एवढ्या शिव्या घातल्या जनाबाईनं तरी जणी बैसली न्हायाला पाणी नाही विसाण्याला. तुळशीचे बनी जणी उकलीत होती वेणी. जास्त गार पाणी झालं देवानं गरम होतावं. जास्त गरम झालं की गार होतावं. जनाबाईची वेणी फणी करून द्यावी
आणि जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरात सांगावं. जनी सांगे लोका नाऊ घाली माझा सखा, नाऊ घाली माझा सखा, नाऊ घाली माझा सखा. जनी सांगे लोका नाऊ घाली नाऊ घाली जणी सांगे लोका नाऊ घाली माझा सखा. हे वार्ता रुक्मिणी आईपर्यंत पोहोचली. रुक्मिणी आईनं पांडुरंगाला विचारलं, काय ऐकते मी? अहो ती नामदेवाची दासी जणी, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, तिची वेणी फणी शोभत का तुम्हाला? देवाचे डोळे भरून आले पृथ्वीराजजी आणि डबडबल्या डोळ्यानं देव म्हणाले, देव म्हणते रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी. जरा विचार करा, जिनं शिव्या घातल्या तिची सेवा देवानं करावी. त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न झाला, आमच्या भजनानं सुद्धा नाराज होतो. कारण त्यांचं दाखवायला भांडण आहे, आतून प्रेम आहे. म्हणून करू आवडीने वाद. वाद असला तरी त्याच्यात आवड आहे. तुमचे सुखाचा संवाद, प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. हे असं होण्याचं कारण काय? स्वभाव, जीवाचा स्वभाव, देवाचा स्वभाव न संतांचा स्वभाव. आणि स्वभाव म्हटला की ज्याच्यात बदल होत नाही त्याचं नाव स्वभाव आहे. मराठी भाषेत म्हण आहे वकील साहेब, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मेलं तरी जात नाही. कुत्रा आणि पुछडी छे महिना नळीमा राखे ते पण वाकी नाही वाकी. गुजराती भाषेत म्हण आहे, कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं तरी वाकडेपणा शब्दाचा स्वभाव बदलत नाही. एका सुशिक्षित बेकारानं हा प्रयोग केला, त्याला काम नव्हतं काही. त्यानं नळी घातली कुत्र्याच्या शेपटात लोखंडाची. 6 महिने जोपर्यंत नळी शेपटात शेपूट सरळ झालेलं वजनामुळे 6 महिन्यांनी सर्व ग्रामस्थांनी मिटिंग घेतली की आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं यशस्वी प्रयोग केला. आता आपल्या गावचं नाव गिनीज बुकात जाईल. वर्गणी केली, बॅनर लावले, त्याच्यावर कुत्रण जाणस नळी घातली तो सुशिक्षित बेकार, अख्ख्या जिल्ह्यात बॅनर. आणि प्रतिष्ठिताच्या हस्ते नळी काढण्याचा कार्यक्रम ठरला. व्यासपीठावर 4 जण, बाकी सगळे खाली होते. 4 कोण? ज्याच्या शपटात नळी घातली ते कुत्र, ज्यानं नळी घातली ते सुशिक्षित बेकार, ज्याच्या हस्ते काढायची ते प्रतिष्ठित, आणि एक प्रास्ताविक वालं. असे 4. प्रास्ताविक सुरू झालं. इथे जमलेल्या प्रेक्षकांनो, आपले पूर्वज म्हणत आले कुत्र्याचं शेपूट वाकडच असतं, पण आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं हा यशस्वी प्रयोग केला. आता आपल्या गावचं नाव गिनीज बुकात जाणार आहे. अमुक अमुक आलेले आहे, त्यांच्या हस्ते नळी काढायचा कार्यक्रम होणार आहे. नळी काढल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. पृथ्वीराजजी प्रास्ताविक वालं बसलं, नळी काढणारं उठलं. एका झटक्यातच नळी काढली त्यानं. आणि समाजाकडे पाहिलं तर एकानेही टाळी वाजवली नाही. तो म्हणला, नळी काढल्यावर टाळी वाजवायचं ठरलं होतं, टाळी का वाजली नाही? नळी निघली नाही का? माग फिरून पाहिलं तर कुत्र्याचं शेपूट 90चं काटकोण करून पुन्हा वर. 6 महिन्यांनी. याला म्हणतात स्वभाव. किती प्रयत्न करा त्याच्यात बदल होत नाही, त्याचं नाव स्वभाव आहे. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या. दैवयोगी झाला वाग्या, दैवयोगी झाला, दैवयोगी झाला वाग्या, योगी झाला वाग्या. स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. तस जीवाचा स्वभाव, देवाचा स्वभाव आणि संतांचा स्वभाव. मागत राहणे हा जीवाचा स्वभाव.
न मागणे हा संताचा स्वभाव, जो मागत नाही त्याला आग्रह करणे हा देवाचा स्वभाव. मागत राहणे हा जीवाचा स्वभाव आहे. जन्मात काही मागितलं नसल ते तंबाखू तरी मागतं बरं का वकील साहेब. तंबाखू असं व्यसन आहे, वळखीचं बघत नाही, लायकीचं बघत नाही. त्यानं काढला की यानं हात पुढे केला, वाईज पावणं थोडा तंबाखू, तो म्हणतो तंबाखू आहे साहेब, चुना नाही, चुना माझा घ्या. भगवंत म्हणे अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना कलियुगीचा. ही ओवी ज्ञानेश्वरीतच आहे, पण 18व्या अध्यायानंतर जो 19वा सुरू होतो. जन्म अरे आमचा साधा सत्यनारायण, सगळे सत्यनारायणाचं सामान 11 रुपयाचं असतं आदिनाथ महाराज. 11 रुपयाचं किडक्या सुपाऱ्या कुचक्या खारका डालडा सगळे सत्यनारायणाला वापरतात. पण संकल्प सोडताना 65 डब्याच्या मालगाडी एवढा. ते पुढं म्हणतं याला मागं म्हणावं लागतं. म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनी 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 जन्म जन्मांतरेषु. मला वाटत नाही हे यादी सत्यनारायणाच्या डोक्यात राहिली असेल. सामान 11 रुपयाचं आणि मागणी 65 डब्याच्या मालगाडी एवढी. मागत राहणे हा जीवाचा स्वभाव आहे. न मागणे हा संताचा बाणा आहे. तुलसी कर पर कर करे करतल करना करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. न मागणे आणि जे मागत नाही त्याला आग्रह करणे हा देवाचा स्वभाव आहे. संत हे सावकार आहे पृथ्वीराजजी, देव कर्जदार आहे. सावकार दारात आला की कर्जदाराची मान खाली जाते. बरेचसे अनुभव असतील. सावकार पानाचा विडा सिगरेट हिऱ्याच्या अंगठ्या लॉकेट पानाचा विडा चावतच येतो. 10 वर्षाचं पोर दारापुढे असतं. तुझा बाप कुठे रे? सावकार घरात आहे. बोला त्याला सावकार आलं म्हणावं. बाबा सावकार आलं. ते वाकत वाकतच येतं. चहा घेता का कॉफी? दोन्ही तूच घे पैसे काढ. हळू बोला हळू बोला. माझ्या मुलाच्या साठी पाहायला पाहुणे आले, हुंड्याची चर्चा चालू आहे, तुम्ही जोरात बोलला तर हे कर्ज बाजारी आहे म्हणून लग्न बुडवत. पैसे काढ. सावकार पुन्हा आवाज वाढवतो. तसं संत हे सावकार आहे, भगवान कर्जदार आहे. अनेक जन्माच्या निष्काम सेवेचं कर्ज देवाच्या डोक्यावर संताचं आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला तुकोबारायणी जावं त्या त्या वेळेला देवानं खाली मान घालावी. एकदा वेळ कमी असल्यामुळे पृथ्वीराजजी देवाने पाहायला सुरुवात केली. देवा ज्या ज्या वेळेला मी यायचो त्या त्या वेळेला मान खाली घालायचे ना, आज माझ्याकडे पाहता. हो, काय उद्देश? मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस आहे मुखाकडे, जीवनाकडे मनोरथ मनोरथ जीवनाकडे मनोरथ मनोरथ चिंतनाकडे मनोरथ मनोरथ चिंतनाकडे मनोरथ. काहीतरी मागावं या अपेक्षेनं तुमच्याकडे पाहतो. देवा मी किती वेळा तुम्हाला सांगितलं, तुझा सुतईचा सडा सुद्धा नको. तुका म्हणे तुझी न लगेच सोडी, परी आहे आवडी दर्शनाची. हो परी आहे आवडी दर्शनाची. न लगेच सोडी, परी आहे आवडी दर्शनाची. हो परी आहे आवडी दर्शनाची.
सोडी. सुतईचा सडा नको. सुतईचा सडा नको म्हणताना येता कशाला दरबारीला. पर्याय आवडी दर्शनाची. तुकोबाराय प्रत्येक वेळेला माझा अपमान करता. ज्याला द्यायची इच्छा नाही ते घरून याद्या करून येतात. सुशिक्षित बेकार, अविवाहित, निर्धन, शेतकरी आषाढीला याद्या करू येतात. शेतकरी म्हणतो विहिरीचं काम चालू आहे, पाणी लागू द्या. सुशिक्षित बेकार म्हणतो नोकरी लागू द्या. अविवाहित म्हणतो यंदा तरी सुपारी फुटू द्या. ज्याला द्यायची इच्छा नाही याद्या करू येतात. आणि तुम्हाला इच्छा आहे तर काही मागत नाही. अजिबात काही नको देवा. अहो पण प्रत्येक वेळेला माझा अपमान करता. तुम्हाला काय वाटलं मी म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावै. जाही अनादि अनंत अखंड अच्छेद भेद सुभेद बतावै. नारद से शुक व्यास रटै पचियारे तव पुनि पार न पावै. ताही अहर किचोवरी छचिवा भर छाच पै नाच नचावै. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर. एका लाईन मध्ये 5 शब्द आहे. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावै. शेष पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जीवादेव काहो विटेवरी उभा. शेष महेश शंकर त्यागुणी कैला सर्वई संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्म शोधावया. शेष महेश गणेश म्हणजे गणपती, सुरेश म्हणजे इंद्रदेव आणि दिनेश म्हणजे सूर्यनारायण. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर द्यावय. जाई अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय. असं ज्याचं वर्णन वेदानी करावं. नारद से शुक व्यास रटय पची आरे तू तऊ पुणी पारण पावय. नारदासारख्याच्या शुकाचार्यासारख्यांच्या ध्यानाला न येणारा भगवान आणि मी तुमच्या मागं लागलो 9 वाजल्यापासून काही मागा माझा अपमान करता. अजिबात इच्छा नाही देवा. पण तुम्ही मोठा माणूस आहे. तुमचा अपमान होऊ नये म्हणून नवे काही मागा म्हणताय म्हणून. मनसी काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा. हेच देगा पांडुरंगा 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 हेच देगा पांडुरंगा. हे मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा. मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा अजिबात इच्छा नाही देवा. पण तुम्ही मोठा माणूस आहे. तुमचा अपमान होऊ नये, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नव्हे. तुम्ही मागा म्हणताय म्हणून. मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. पांडुरंग म्हणाले तुकोबाराय फार बरं वाटलं. अजिबात न मागणारे संत तुम्ही पण 10.15 लाख होईना हेची देगा पर्यंत मजल गेली. बरं वाटलं मला. पण वेळ 5 तास शिल्लक असल्यामुळे हेची देगा म्हणजे नेमकं हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेच गाना देगा देवा हेच गाना देगा देवा हेच गाना देगा देवा हेच गाना देगा देवा. तुझा विचार निभावा
4 बरोबर चरण आहे. पहिलं तुम्ही म्हटलं, जेव्हा दुसरं चरण येईल तुम्ही म्हणायचं, तिसरं तुम्ही म्हणायचं, पर कसं शेवटी. पण जेव्हा येईल तेव्हा, नाही तर मध्येच म्हणाल. विठ्ठल विढाला विढाला विढाला. सगळी गुणीजन मंडळी आहे. आम्हाला स्वाभिमान आहे सर्वांचा. अरे हे मृदंगाचार्य, गायनाचार्य म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाचं सौंदर्य आहे. पुन्हा आपण इथपर्यंत आलो. ह्याची दाण म्हणसी काही मागा ह्याची देगा. हो, पण ह्याची म्हणजे नेमकं काय? ह्याची दान देगा देवा, इथपर्यंत आलो आपण. आता तुकाराम महाराज देवाला दान मागतात. मग देव दान देऊ शकतो का? कारण दान देणाऱ्या जवळ पृथ्वीराजजी 3 गोष्टी पाहिजे. उदार पाहिजे, श्रीमंत पाहिजे आणि त्याला स्वातंत्र्य पाहिजे. एक जरी घटक कमी असेल तरी दान देणं शक्य नाही. आणि हे अनुभव आमच्या सप्ताहाच्या मंडळाला येतात. गावोगावी सप्ताह असतात. मग पावती बुक छापून आणतात वकील साहेब. मग 10-20 असतात आमचे ते वारकरी. गोपीचंदन तुळशीच्या माळ्यात त्या सप्ताहाचं मंडळ. हनुमानजीच्या मंदिरात नारळ फोडतात. का रे, कुठं चालता पहिल्यांदा? बरे का, काय म्हणतात, नाट नाही लागली पाहिजे, श्रीमंताकडे चला. दानासाठी सांगतो मी. आणि हे 5-25 पावती बुक घेऊन अंगणात उभे राहिले की तो हिऱ्याच्या अंगठ्यान 10 तोळ्याचं लॉकेट सिगरेट ओढतच मालक दरवाजात उभा राहतो. अब्जाधीश बराच वेळी बोलतच नाही. हेच वारकरी म्हणतात, तुमच्याकडे आलो पाटील, दिसताय मला, आंधळ नाही मी. अरे काही धंदे आहे का नाही? बरं दिसतंय आमचं घर. उठला सुटला चालला आमच्याकडे. आलाच आहे तर घ्या 11 रुपये. हे म्हणतात तुझे 11ही नको, राहू दे तुलाच. इथे श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आहे. तुला बसवा खाली. उदारता नाही म्हणजे हाही दान देऊ शकत नाही. अरे आता काय करताय? आता श्रीमंताच्या नको भाऊ, सगळ्यात गरीबाच्या घरी चला. तिथून निघाले ते 10-15 जण. गरीबाच्या घरी वारकरीच होता. 2 तुळशीच्या माळा, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, 2 शेळ्या बांधून होत्या. 10 फुटाचं अंगण सारवलेलं, त्याच्यात प्लास्टिकच्या फुटक्या बादलीत वृंदावन होतं. पोत्यावर बसला होता, ज्ञानेश्वरीचं वाचन चाललं होतं. गरीब आल्याबरोबर उठला, सर्वाच्या पायावर डोकं ठेवलं. डोळे भरून आले त्याचे. आम्ही सप्ताच्या वर्गणीसाठी आलो. तो रडायला लागला. म्हणले काय भानगड आहे रे? त्याच्याकडे गेलो, तो 11 रुपये घेऊन जा म्हणतोय. याला अजून आकडाही सांगितला नाही, रडायला लागलं. ए भाऊ, देऊ नको पण रडू नको, आम्ही चाललो वापस. अहो मी त्यासाठी नाही रडत. दारिद्र्य हात धुवून लागलं 3 पिढ्यापासून आमच्या गरीबाच्या माग. कधी माझ्या आजानं, माझ्या बापानं, मी वारकरी जीव घातला नाही. पण यंदा ठरवलं होतं पाटील, माझ्या गावात सप्ताह आहे, जेव्हा सप्ताहाचं मंडळ येईल त्यांना मी 500 रुपये यावर्षी देईल. ते ज्ञानेश्वरीत ठेवले होते. रोज ज्ञानेश्वरी वाचायचो, 500ची नोट पाहायचो, रोज वाचायचो. कालपर्यंत होती, पण काल माझी मुलगी आजारी पडली, दवाखान्यात नेलं. 500चे 500ही खर्च झाले. मालक, यंदाही गरीबाला क्षमा करा. इथे उदारता आहे, स्वातंत्र्य आहे, पण श्रीमंती नाही. हाही दान देऊ शकत नाही. तो श्रीमंत आहे, स्वातंत्र्य आहे, पण उदारता नाही, तोही दान देऊ शकत नाही. म्हणजे मग आता कुठं चालता? आता मध्यमवर्गीय पाहावं, गरीबही नको, श्रीमंतही नको. म्हणून मध्यमवर्गीयाच्याकडे हे 10-20 जण आले. तो दारातच होता. अरे बाहेर का उभे? आत्या आत्या आत्या. सोफा सेटवर बसवले 10-20 सर्व. त्यांना कांदा पोहे, उपीट, चहा झाला. आम्ही सप्ताहाच्या वर्गणीसाठी आलो. अरे खूप चांगलं काम करता भाऊ, काहीच हरकत नाही. किती आहे आमच्याकडे?
11,000 रुपये. अरे तुम्ही लाजू नका, खूप मोठा खर्च आहे. मन मोकळे बोला, देवानं आपल्याला काही कमी केलं नाही. बरं 21,000 रुपये चालेल, लिहा. मग हेलपाटा पुन्हा कशाला देऊन टाका ना, तेवढीच अडचण आहे का? ती नगरला गेली. इथे श्रीमंती उदारता आहे पण स्वातंत्र्य नाही, तोही दान देऊ शकत नाही. आता देवाची उलट तपासणी करायची. उदारता, श्रीमंती आणि स्वातंत्र्य असल्याशिवाय दान शक्य नाही. आणि तुकाराम महाराज देवाला दान मागतात. मग देव उदार आहे का? देव श्रीमंत आहे का? त्याला स्वातंत्र्य आहे का? विठ्ठल विठाला 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 विठाला. थोडक्यात मला अर्धाच तास कीर्तन करायला सांगितलं बाबांनी. थोडक्यात अरे सगळं जग लक्ष्मीच्या मागे लागलं पृथ्वीराजजी, पण ते लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते त्याची श्रीमंती किती. ज्याच्या अंगणामध्ये मार्बल आहे त्याच्या घरात याच्यापेक्षा भारी फरशी असेल की नाही. तसं लक्ष्मी साक्षात ज्याच्या चरणाची सेवा करते त्याची श्रीमंती किती. साक्षात लक्ष्मीचा पती आहे, श्रीमंत आहे. बर स्वातंत्र्य करशील तरी नोहे काईन, राईचा पर्वत राई. ही स्वातंत्र्य आहे. आणि उदारता तुम्हाला माहिती आहे, तो 5 वर्षाचा ध्रुव चेंडू आला राजवाड्यात, चेंडू गेला चेंडू आणण्यासाठी, कारण तो बाहेर त्याची आई सुनीती नगराच्या बाहेर, गावाच्या बाहेर तिचा महाल होता, तिथे ध्रुव राहत होता. आणि उत्तानपाद राजा सुरुचीच्या महालात होता. सुरुचीचा महाल गावात होता. उत्तानपाद सुरुचीच्या अधीन होता. जेव्हा सुरुचीच्या अधीन जातो त्याला उत्तानपाद म्हणतात. आणि जेव्हा राजा रुचीच्या अधीन जातो तेव्हा नीती गावाच्या बाहेर जाते. ती बाहेर ध्रुव नीतीच्या पोटी, रुचीच्या नाही. आणि त्याचा तो चेंडू राजवाड्यात आणण्यासाठी गेला. बसलेले वडील, अरे इकडे रे बाळ, मांडीवर घेतलं बरं का रोहिदास, बोलू लागले, असा येत जा बेटा. सुरुचीला वाटलं कोणासोबत बोलतंय. बाहेर येऊन पाहिलं तर सवतीचं बाळ पतीच्या मांडीवर. उतर खाली, घाबरू नका, तिथलं सांगतो. ते चिपकलं बापाला. हा ना, अरे या मांडीवर बसायचं होतं, या पोटी जन्माला यावं लागत होतं. खास कण हिसकावून घेतलं, खाली पडलं. चालता हो इथून. ते जाईना, लाद घातली कंबरड्यात, खाली पडलं. पुन्हा उठलं आदिनाथ महाराज, पण रडत रडत त्यानं बापाकडे पाहिलं. उद्देश एकच होता, विना अपराध माझ्या मायनं लाद घातली, माझा बाप काहीतरी म्हणल. पण आधीन रुचीच्या गेलेला राजा काहीच बोलला नाही. त्यामुळे जास्त रडायला लागलं. रडत रडत आपल्या आईकडे आलं. काय रडतो बेटा? त्याला माहिती होतं जर खरं कारण सांगितलं पृथ्वीराजजी तर माझी आई जाईल, केशेशु केशेशु दंडेशु दंडा, हा दोघीचं भांडण होईल. कुलवान घराण्यातली लेकरं दुःख सहन करतात पण भांडणाची कारणं लपवून ठेवतात. अरे का रडतो माझ्या राजा? मला वचन दे आई, मग सांगतो. त्या आई सोबत भांडत नसतील तर नाही भांडणार बेटा. माझा चेंडू गेला होता आई, चेंडू आणण्याकरता गेलो तेव्हा बाबांनी मांडीवर घेतलं, असाच येत जा म्हणत होते. तेवढ्यात ती आई आली. उधर खाली, या मांडीवर बसायचं होतं तर या पोटी जन्माला यावं लागत होतं. मला खाली पाडलं आई. चालता हो इथून. मी जाईना. 2 लाता कमरड्यात घातल्या आई. मी बाबाकडे पाहिलं. आई, मनातलं बोलू, त्या आईतनं त्या आईत तुझ्यातनं त्याच्यात काही फरक वाटत नाही मला. तू लात मारली काय आणि तिनं मारली काय? मग का रडतो बेटा? विनाकारण 2 लाता मारल्या तरी माझा जन्मदाता बाप एक शब्दही बोलला नाही, यासाठी रडतो आई. मग आता मला बापाची मांडी बसायला मिळणार नाही का ग आई?
माय रडून म्हणली, आपल्यासारख्या दुर्दैवाला कोण आहे रे बेटा देवाशिवाय मांडी द्यायला? देव. आणि तो कुठे असतो? वनात. निघाला. राजाला कळालं, पश्चाताप झाला. उत्तानपाद राजानं लोटांगण घातलं, बाळा जाऊ नको, लोक मला शिव्या घालतील, अर्ध राज्य देतो. तुमचा सुतईचा सडा नको बाबा, मी सगळे आता जगाच्या बापाला मागणार आहे, माझ्या बापाला नाही मागणार. आणि जेव्हा वनात आला, नारदाला दया आली. नारदजी आले. कोण रे बाळ? ध्रुव. कशासाठी आला? बापाची मांडी मागण्यासाठी. काय करणार आहे? देवप्राप्ती. त्यासाठी तपश्चर्या. अरे वट पिळल्यावर दूध गळतं रे, एवढा कोवळा तपाच्या भानगडीत नको पडू बाळा. मग अनंत जन्मीचे तप एक नाम, मग ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान प्रसन्न झाले. कपोल शंख गालाला लावला. काय पाहिजे म्हटल्यावर ते बापाची मांडी मागायला आलं होतं, पण कपोल शंख गालायला लावल्यामुळे मागणी बदलून मागितली. काय पाहिजे? मला कोणी उठवूच नये असं बसायला ठिकाण पाहिजे. अडळपदी बाळ बैसविला ध्रुव, अढळपदी बाळ बैसविला, अढळपदी बाळ बैसविला, अढळपदी बाळ बैसविला. दुधाचा सागर उपमन्यु, दुधाचा सागर उपमन्यु, दुधाचा सागर उपमन्यु. तो वना आला याची लागी, बैसावया पितयाच्या उत्संगी, पण चंद्र सूर्या परिस जगी श्लाघू केला. याला म्हणतात उदार. बापाची मांडी मागणाऱ्याला अढळपत देणार इतका उदार. उदार. एक त्याच्यात टोक आलंच होतं, क्षीराचा सागर. उपमन्यू गरीबाचं पोर. पृथ्वीराजजी दूध मागितलं की त्याची मम्मी फुलपात्रात पाणी 2 चमचे पीठ पांढरं करून द्यायचं, ते दूध समजून प्यायचं बरेच दिवस. परिस्थिती बिकट. पण एक दिवस कोजागिरी पौर्णिमेला रात्री पत्री खडी साखर, आटीव दूध, केशर घातलेलं, चंद्रामृत स्रवलेलं दूध चांदीच्या फुलपात्रामध्ये राजपुत्र मित्राकडे पहिला घोट घेतला आणि फुलपात्र ठेवलं उपमन्यूनं. मित्रा, हे काय आहे? दूध आहे. दूध असं असतं का रे? मग आमची आई देते ते काय? ते मला नाही सांगता येणार. झालं सकाळी लवकर होते रे भाऊ, कीर्तनात 10:30 झाले. सकाळी आईला दूध मागितलं. आई दूध दे. तिला काही डेअरीवर जायचंच नव्हतं आदिनाथ बाबा. घरात गेली, 2 चमचे पीठ त्याच्यात टाकलं, फुलपात्रात पाणी पांढरं करून घे असं हाती धरलं. कोणी? उपमन्यूने. आईकडे पाहिलं. आई, खरं सांग, हे दूध आहे का? पिठाचं पाणी पाजून फसवलं मला. रात्री माझ्या राजपुत्र मित्राकडे प्यालो तसं दूध पाहिजे आई. माय रडली. तसं दूध मी नाही देऊ शकत बेटा. मग माता म्हणे बाळ काशी, माता माता म्हणे बाळ काशी, माता म्हणे बाळ. दूध मागे देवा पाती, दूध मागे देवा पाती, दूध मागे देवा पासी, दूध मागे देवा पासी, दूध मागे देवा पासी, दूध मागे देवा. माता म्हणे बाळकाती, दूध मागे देवा पाती, दूध मागे देवा पाती. माता म्हणे बाळकासी, दूध मागे देवा पासी, दूध मागे देवा पासी. बस पृथ्वीराजजी रडून आईनं सांगितलं. माता म्हणे बाळकाशी, दूध मागे देवापाशी. तसं दूध मी नाही देऊ शकत बेटा, देवाला माग. आणि ते
वाटी घेऊनच आलं देवाकडे. देवाला वाटलं आता जर याला वाटीभर दूध दिलं तर कमीपणा माझा आहे, म्हणून क्षीराब्धीची करुणी वाटी, क्षीराब्धीची करुणी वाटी, क्षीराब्धीची करुणी वाटी, क्षीराब्धीची करुणी जनी मने लावे ओटी, जनी मने लावी ओटी, जनी म्हणे लावे ओटी, जनी म्हणे लावे ओटी, जनी म्हणे लावे ओटी, जनी म्हणे लावे ओटी. क्षीराब्धीची करुणी वाटी, जनी मने लावी ओटी, जनी मने लावी ओटी, जनी मने लावी ओटी. क्षीराब्धीची करुणी वाटी, जनी म्हणे लावे ओटी, जनी म्हणे लावे ओटी, जनी म्हणे लावे ओटी. क्षीराब्धीची करुणी वाटी, जणी म्हणे लावी ओटी, क्षीराचा सागर उपमन्या. म्हणजे मांडी मागणाऱ्या ध्रुवाला आढळपत देण्या इतका आणि वाटीभर दूध मागणाऱ्या उपमन्यूला समुद्रभर दूध देण्या इतका उदारही आहे. उदारही आहे, श्रीमंतही आहे आणि स्वातंत्र्य असल्यामुळे तोची एक दान चूर दाता, तोची एक दान चूर दाता, तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर दाता. विटावरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटावरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. तोची एक दान चूर दाता, तोची एक दान चूर तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर दाता. दान देणाऱ्याजवळ ज्या गोष्टी पाहिजे वकील साहेब, श्रीमंती, उदारता, स्वातंत्र्य, हे तिन्ही देवाजवळ असल्यामुळे आणि तो प्रसन्न झालाय ना, मग दान देगा देवा. हो देव म्हणले दान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा. 10:30 झाले. नेमकं दान कोणतं? दानाचे अनेक प्रकार आहे. नेत्रदान, देहदान, रक्तदान, कन्यादान, पृथ्वीदान, अन्नदान. आता सध्या मतदान. आणि तुम्ही मोगम मध्ये दान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा, यापैकी कोणतंच दान नको देवा. मग तुझा विसरेन भावा, तुझा विसरेन भावा, तुझा विसर तुझा विसर देवा, तुझा विसर न व्हावा. आता 7 दिवस झाले तुझा आठव झाला देवा, आता पुढच्या वर्षीपर्यंत तुझा विसर न व्हावा. हेची दान. ज्या अर्थी विसर न व्हावा म्हणतात त्या अर्थी आठव झालेला आहे. ही क्षमाची मागणी आहे. कठीण योगाहुनी क्षम वमलिया होय श्रम. फुकटचं जेवायला मिळणं योग आहे, पण पचणं नाही. तर फुकटची बासुंदी वाट्याच्या वाट्या, वाट्याच्या वाट्या, वाट्याच्या वाट्या, आणि शेवटच्या वाटीत गेल्या माश्या. माशासहित बासुंदी बाहेर आली. फुकट जेवायला मिळालं, योग आलता, पण पचलं नाही, क्षम झाला नाही. लॉटरीचा नंबर लागणं योगच आहे, पण बक्षीस पचणं
ते एक रुपयावर 1,00,000 रुपये. आणि पत्रकार मंडळीने मुलाखत घेतली. काय करत होता? ऊस तोडायला जात होतो. नातवानं रुपया दिला, तिकीट आणा म्हणले आजोबा. मी आणलं, लागला नंबर. ते पेपरला दिलं पत्रकाराने. ऊस तोडणारा साधा माणूस, पण 1,00,000 रुपये त्याला बक्षीस मिळालं. तो पेपर गुंडाने वाचला स्टँडवर. म्हणले कुठं जायची काय गरज आहे, काय लक्षाधीश. आणि याने जन्मात नोटा बघितल्या नव्हत्या बरं का आदिनाथजी. गाव झोपू दिलं आपल्या झोपडपट्टीत. त्यानं रॉकेलचा दिवा लावला आणि गोदडी टाकली. लेकरं बाजूला झोपली. एक बंडल बायकोच्या हातात दिलं, एक याच्या हातात. ते टाचणीनं टाचलेले बंडल होते पूर्वी. तरी थुंका लावू 100च्या वर रुपये बघितले नव्हते. हे 1,00,000 रुपये आहे ना. थुंका लावू. रात्री 12ला मोजणं चाललं. याची बायको म्हणली बया माझं 98च भरतं या. तो म्हणला माझं कसं 102. आता ते तिकडे गेले असेल. इतके खुशीत आले लक्षाधीश. रात्री 12ला ना आले गुंड. दारावर थांबून दारोगड घाबरले. रॉकेलची चिमणी विझवून टाकली. गोदडी दिली फेकून. ते बंडल नोटाचे सुटकेस दिली बाजूला सारून. लटलट कापत लात मारली गुंडाने. दार तोडलं ना आले आत. लॉटरीचं बक्षीस कुठं आहे? आम्हाला नाही लागलं. असं एका गुंडानं पृथ्वीराजजी हिच्या नरड्याला चाकू लावला. एकानं त्याच्या नरड्याला. दोघंही वरडले. लागलं कुठं आहे? त्या हिरव्या बॅग टाका गाडीत. टाकली. जायला 1 तास लागणार आहे. आरडावरडा केला. माघारी येऊन गोळ्या घालू. साहेब गरीबावर विश्वास ठेवा. पहाटेचं कोंबडं वरडलं तरी आम्ही नाही वरडायचो. दृष्टांत संपला माझा. रात्री 12 वाजेपर्यंत हे लक्षाधीश होते. 12 नंतर पुन्हा भिक्षाधीश झाले. म्हणजे योग आला होता, क्षम झाला नाही. कठीण योगाहून म्हणून देवाचा आठव होणे हा योग आहे. पण जन्मभर विसर न पडणे हा क्षम आहे. बस हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. आता दोघंही बोलतात संवादात. एकाचं संपल्यावर दुसरं बोलतं. तुकोबार आहे. ठीक आहे. जर माझा विसर पडू दिला नाही तर तुम्ही काय करणार? गुण गाईन वाडे, गुण गाईन वाडे, गुण गाईन वाडे, गुण गाईन वाडे, गुण गाईन गुण गाईन गुण गाईन गुण गाईन गुण गाईन वाडे, 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 गुण गाईन गुण गाईन वाडे, हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व जोडी, गुण गाईन वाडे, गुण गाईन वाडे, गुण गाईन वाडे, गुण गाईन वाडे. याची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. हो पण विसर पडू दिला नाही तर सांगितलं ना गुणगायन आवडी. आणि तुमचं गुणगान करणं हेची माझी सर्व जोडी. आता सगळे बरोबर करू आपण बरं का आदिनाथजी. अजिबात टेन्शन घेऊ नका. संप्रदायपूर्वक भजन घेऊ. एकदा हात वर करा. शूटिंग वाले
एवढे हात जाऊ द्या महाराष्ट्रात. पृथ्वीराजजी, हे पाहून स्वर्गातल्या देवांनाही वाटत असेल की आपणही पांगरमधला जावं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा, आणि ते एवढ्याच साठी. बरोबर करू आपण. हात वर, वाजू नका टाळा, नुसते वर. हा, शाबास. हे ऐकतात बाबा लोक, याच क्षेत्रात ऐकतात. एका तालात बरे का. विठोबर एक हात वर, टाळ वाजू नका कोणी. एक हात वर, टाळी वाजवा. यांना टाळ नका वाजू म्हटलं, तुम्ही टाळी. हा, एक एक हात वर, एक सांभा, एक जरा तालात, एक हा ताकद, एक हा एक. विठोबार विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, कुंडली कवरदार हरिनाम पाऊली जगद्गुरु तुकाराम संत नारायण महाराज, संत भगवान बाल जगत नारायण महाराज, वामन भाऊ महाराज, मोहटा देवी माता, छत्रपती शिवाजी, कर्णवीर संभाजी, जिजाऊ माता, भारत माता, सद्गुरु शोक महाराज. देवा बस, यातून कळलं तुम्हाला तुझा विसरण व्हावा. गुणगायन आवडी हिची माझी सर्व जोडी. आवडीनं गुणगाड, आणि गुण देवाच्याच ठिकाणी आहे. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहायी गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत. बाकी कोठे काही एक आहे एक नाही. षडगुण ऐश्वर्य संपन्न, आणि त्यानं नुसतं नाही वाटप सुद्धा केला. यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती. अवतार देऊनी करना हाती, अवतार देऊनी करना हाती, औदार्य देऊनी करना हाती, औदार्य देऊनी करना हाती. कीर्ती दिगंती मिरविली, कीर्ती दिगंतरी मिरविली, कीर्ती दिगंतरी मिरविली. थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती. मारुती यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती. समग्र औदार्य लक्षणी हे त्याचं ध्रुवपद आहे. ठोकाठाकी नाही चालत. विठ्ठल विठ्ठल यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवतार देऊन करणा हाती, कीर्ती दिगंती मिरविली. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, वैराग्य शुकाते बोधून, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, ब्रह्म सनातन पावविला. सगळ्या गुणाचा वाटपही आहे. मालकालाही सोडवायची क्षमता हनुमानजी मध्ये. का? यश थोरविला मारुती. नाही तर ते चोरीला गेले राम लक्ष्मण, आणि हनुमानजीकडे शोधण्याची कामगिरी आली. रात्री 12 पर्यंत पृथ्वीराज्य हनुमानजी शोधत होते. मालक चोरीला गेले.
आणि एका झाडाखाली बसले. वडाचं मोठं झाड होतं, तिथं तपास लागला. वडाच्या झाडावर एक पक्ष्याचं जोडपं होतं, गिध पक्षाचं. त्याच्यात गिधाडीन गरोदर होती. मारोतराव बुंद्याला टेकून बसले. रात्री 12ची गोष्ट. आणि गिधाडीन गरोदर होती. गिधाड म्हणतं, सांग बरं काय खातं? धर्मशास्त्र असे डोहाळे पुसावे. गिधाडीन म्हणले, मला बाया माणसाचंच मांस खावंसं वाटतं. गिधाड गप्प बसलं. आता काय बोलत नाही. 9 वाजल्यापासून काय खातं काय खातं. अरे पण जनावराचं म्हटलं कुठून नाही आणलं असतं, माणसाचं. थांब, जमतंय. तू झोपली होती 1 तासापूर्वी. आपल्या झाडाजवळून 2 माणसं अहिरावणानं नेले खांद्यावर बसून. ते उद्या देवीला बळी देणार आहे. मी एका खिडकीतनं जातो, 2 लचके तोडून तुझ्यासाठी आणतो. हे मारोतरावनं ऐकलं. लागला तपास. तिथं मी होतो म्हणून सांगतो. लागला तपास. म्हणले माणसं 2. मग हे शेंदूरवाली देवी गेली तिथे. त्यांची काळी देवी होती बरं का रोहिदास. हे लाल देवी तिथं. होत तिथं घाबरली. बाईस त्या कोपऱ्यात. ती म्हणली कुठेही बसते बाबा, फक्त मारू नका. हे काय प्रेमानं चाललं होतं का? जाऊनी पाताळा केली देवीची. काही विनंती वगैरे होते का? होत तिथून केली देवीची अवकळा. आणि त्या जागी ही तांबडी देवी बसली. वाजत गाजत डीजे लावून राम लक्ष्मण बळी देण्यासाठी आणल्यावर देवीच्या रूपातले हनुमानजी, दरवाजा उघडायचा नाही, बळी जिवंत पाहिजे, वरचं छप्पर ओपन करून सोडा, मी देवी बोलते आहे. सोडलं वरचं. पृथ्वीराजी सोडले 2 आत. तुमचं काम झालं, आपापल्या घरी जा. आतून कड्या लावा. दाराच्या बाहेर थांबला नगरात कोणी, नायनाट करील गावाचा, मी देवी बोलते. आता आपल्या घरी. आता देवीच्या रूपातले हनुमानजी राम लक्ष्मणाला, कौन है आप? अयोध्यापति दशरथ जी का नाम सुना क्या माता जी? हाँ. तो दशरथ जी के 4 बेटे राम लखन भरत रिपु सुदन, बड़े बेटे राम जी को राजगति मिलने वाली कई छीन ले. भरत बेटे के राम जी को वनवास जाना पड़ा. उनके साथ भाई सीता, लखन सीता का हरण, रावण के साथ संघर्ष चल रहा. हमें यहाँ चुरा कर लाया. मैं दशरथ जी का बड़ा बेटा श्री राम, मेरा भाई लखन. अच्छा, दशरथ के बेटे हो? हाँ माताजी. तुम्हाला इथे बळी देण्यासाठी आणलं. हा माते, मी तुम्हाला खाणार आहे. हा. आता या संकटात तुम्हाला वाचवणारा कोण आहे? कोणी नाही. कोणी नाही माते, पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो. आता माझा मारुती असता, तुझं नरड दाबलं असतं, आम्हा 2 भावाला सोडवलं असतं. गहीवरून आलं हनुमानजीला की बाप रे, एवढ्या संकट काळात माझा बाप माझा भाऊ म्हटलं नाही, फक्त माझं नाव घेतलं मारुती. पण नाटक होता. ठीक आहे, तुमचा मारुती नाही. नाही, मी खाणार आहे. हो, मी खाणार आहे. अरे मी खाणार आहे. हो ना. अरे मी खाणार आहे, तरी तुम्ही घाबरत कसा नाही? त्याचं कारण आहे माते, आम्हाला देवीच्या बाबतीत संशय वाटला. का? आम्ही बऱ्याच ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं, पण इथल्या देवीला शेपूट दिसलं. मग मारोतरावच्या लक्षात आलं की नाटक. अहिरावण महिरावण जाणा, घात करते आमच्या प्राणां, देवी रूप 2 जणा सोडेल. रावण वधानंतर जेव्हा पृथ्वीराजजी हे घरी गेले 14 वर्षाने, मायत नाचत होती कौसल्या. घर आये 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 घर आये 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 घर आये, लक्ष्मण राम पुरी मोआनंद भयो भगवान. मात कौशल्या पूछन लागे कहो लंका की बात, कितने दिन में रावण मारा लाए सीता को साथ. आनंद आनंद आवरे ना. त्यावेळेला माय कौशल्याचा हात धरला श्रीरामानं आणि हनुमंता पुढे नेलं. इनको पहचानती क्या माँ? ये अंजना का बेटा हनुमान है. ये अंजना का बेटा हनुमान है माँ, और मैं दुनिया का मालिक श्री राम. मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती माँ. ये हनुमान नहीं होता तो तुम्हारा राम तुम्हें जिंदा नहीं. बालकालाही सोडवायचं यश, यश थोरविला मारुती. बाकीचं माहिती आहे तुम्हाला. बिभीषण लंकेचा मालक, बिभीषण केला लंकापती, अवतारे कर्णाला
ऐश्वर्य अर्जुनाला, वैराग्य शुकाला, ज्ञान ब्रह्मदेवाला, या सहाही गुणाचा वाटप. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य तुम्ही जर विसर पडू दिला नाही तर या सहाही गुणाचं गुणगान जन्मभर करेल. गुण गायन आवडी आणि गुणगान करणं हेच माझी सर्व जोड. अहो तुकोबा आहे, तुम्ही प्रापंचिक संत आहे, मग प्रपंचातली अडचण दूर करण्यासाठी एक तर संपत्ती मागा, नाहीतर पारमार्थिक दृष्ट्या न लगे मुक्ती आणि संपदा, 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 न लगे मुक्ती आणि शाबास. न लगे मुक्ती आणि संपदा, 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 न लगे मुक्ती आणि संपदा. संत संपदेई सदा, संत संपदेई सदा गुण गायन बळी गुण, गायन बळी गुण, गायन बळी गुण, गायन बळी संत संग देई सदा, संत संग देई सदा गुण गायन बळी गुण, गायन बळी गुण, गायन बळी गुण, गायन बळी बळी गायन बळी. दोन्ही नको, संपदाही नको आणि मुक्ती नको. संपदा का नको? द्रव्याच्या मागे कडी काळाचा लाग मनोणी संग खोटा त्याचा, स्थेयम हिंसा अनृतम दंभ काम क्रोध स्मयो मदह भेद वैर अविश्वास संस्पर्धा व्यसनानी मध्ये 3 स्त्री दूत आणि मद्यपान असे 15 धोके. म्हणून संपदा नको. मुक्ती का नको? ते आमच्याच घरी आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. पृथ्वीराज एक निळोबा राहायचा अभंग आहे. देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे, ते म्हणती उरे सिनची घेता, याल तरी नेईल वैकुंठ लोका, ते म्हणती आम्हा बंदी खान ते, रिद्धी सिद्धी देईल तुम्हा, ते म्हणती आम्हा विटाळतो, देव म्हणे करावे कैसे, कैवल्य ऐसे नेघो म्हणते, न लगे मुक्ती. मुक्ती नको. भरतजी संत आहे, तीर्थाचा राजा प्रसन्न झाला. प्रयाग काही मागा, अर्थ न धर्म न काम रुची, गती न चहऊ निर्वाण, अर्थ न धर्म न काम रुची, गती न चहऊ निर्वाण, जन्म जन्म रति राम पद, यही वरदान न आन सियावर रामचंद्र की. बस बस बस. इथे अर्थ न धर्म न काम, अर्थ नहीं चाहिए. जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला, जिस धर्म का पालन करने के लिए भैया को वनवास जाना पड़ा, वो धर्म नहीं चाहिए. जिस काम ने मेरे पिता दशरथ को मार डाला, वो काम नहीं चाहिए. और निर्वाण पद, जिस निर्वाण पद में प्रभु की सेवा नहीं की जा सकती, वो निर्वाण पद भी नहीं चाहिए. न लगे मुक्ती आणि संपदा. मग पाहिजे काय? संत संग देई सदा. कशासाठी? तुझा विसर न व्हावा, तुझा आठव कायम राहण्यासाठी संताच्या संगतीची गरज आहे. म्हणून संत संग देई सदा. आणि एवढी पूर्तता केल्यावर वाटेल ते दुःख भोगायची तयारी आहे. हे तुका मन गर्भवासी, 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 तुका मन गर्भवासी.
महाराज म्हणले भावकी आहे म्हणे आमची. विठ्ठल बुवा जाधव लगेच वाटल ते दुःख भोगायची तयारी आहे. तू का म्हणे गर्भवासी? अहो मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आमा विष्णुदासा सुलभतो. का गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. जर तुमचा विसर पडला नाही ना मग वाटल ते दुःख भोगण्याची तयारी आहे. तू का म्हणे गर्भवासी? अंसुके घालावे आम्हाशी जन्मभराच्या सवयीप्रमाणे. 2च मिनिट राहिले बाबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हरिभक्तपरायण बाळू महाराज फुंदे आणि हरिभक्तपरायण राधाकिशन महाराज शिरसाट. तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवा तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवा तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवा तुका म्हणे गर्भवा तुका म्हणे गर्भवा सुखे घालावे मासी सुखे घाला. सर्व भाविक भक्तांना विनंती, कुणीही जागेवरून उठू नका. सर्वांनी जागेवरती बसून घ्या, कुणीही उठू नका. सर्वांना हात जोडून विनंती. एक 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिलाय. सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, कुणीही उठू नका. गुणगायन महिला भाविक भक्त जागेवरती बसून घ्या, कुणीही उठू नका. गुणगायन सुखे घालावे आम्हासी सुखे घाला वे आम्हासी गुण गायन आवडे गुण गायन आवडे गुण गायन आवडे गुण गायन आवडे. हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी लेना हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी सर्व कुणीही उठू नका. खाली बसा. महिला मंडळ खाली बसा. सर्व महिला मंडळ
थोडा वेळ राहिलाय कार्यक्रमासाठी थोडा वेळ